नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्या त्या आणि गुरांची घालवड झाली. धार काढून घेतली म्हशीची. आता सकाळ सकाळ गुरांना ठेवायची जरा वाळे वैरण, म्हणजे पाणी पिते ती. कॅरेट घेतली ती. कॅरेट घेऊन त्या कॅरेटामध्ये मुरघास भरून आणते आणि ठेवते गुरांना. वाळे वैरण खाली म्हणजे पाणी पिते ती. मुरघास कॅरेटात काढून घेतला आणि बॅग परत बांधून ठेवली व्यवस्थित. चला आता नेऊन गुरांना ठेवते. गुरांना वैरण ठेवली सगळ्या. चला आता शेळ्यांचं बघते वैरणीचं. इथं भुईमुगाच्या कडेला गवत आहे. गवत कापून इथे शेळ्यांना घेतलं. भरपूर गवत आहे आणि खाते ते पण शेळ्या हे गवत. चला आता कापून घेते. वैरण आणून टाकली शेळ्यांना पसरून. सगळ्या पसरून टाकले की भांडण करते, त्या खात नाही ते नीट. त्याच्यामुळे व्यवस्थित पसरून टाकलं. आणि इथं पेंडीपाट ठेवलं शिल्लक. बारक्या रेडीला नेऊन टाकते. एवढं 9 वाजले ते. आता गुरांची वैरण खाऊन झाली. आता गुरांना पाणी दावायचे. आधी पाटी लावते भरायला आणि पाटी भरलं की गुरं आणते, म्हणजे प्यायला पाणी पुरतं. पाटी भरते तोपर्यंत मी रोपांना पाणी मारते. सावलीला ठेवली ती रोपं. पाटी भरली. चला आता गुरं आणते पाणी दावायला. म्हशी पाणी दावून सावलीला बांधल्या आणि आता गायींना आणले पाणी पाजायला. गुरं पाणी दावून सावलीला बांधली आणि कपडे भिजू घातले. ते कपडे मी निवांत दुपारी आल्यावर धुणारे. आता आम्ही चाललो पिंपळखुट्याला स्वच्छताला भेटायला. उद्या स्वच्छता शाळेला जाणार आहे त्याच्या आधी म्हटलं त्यांना जाऊन भेटून यावं. त्यामुळे चाललो आहे आम्ही तिकडं. आवरून झालं आहे माझं. आता घरी आठवलेला खवा आहे, खवा घेतला आहे आणि दूध भरपूर शिल्लक आहे. त्याच्यामुळं सकाळी धार काढलेलं सगळं दूध घेतलं आहे कॅटलीमध्ये भरून. चला जाऊ आता. आवरलं ह्यांचं पण आणि निघालो आता आम्ही. कुत्रा आला बाबा पळत. थांबा झाला का स्वयंपाक? लय उशीर केला का? आज निवांत सुट्टी. बापूचा डबा नव्हता, काय नव्हता. स्वयंपाक करून झालाय आणि आता ताई लागले त्या जेवणाला ताटं करायला. जेवणामध्ये आमरस बनवलाय, भात, वरण आणि गवारची शेंगाची भाजी, चपाती. बाई बोलव मामाला. छान दिसते छोटे ती गेल्यावर सांगले मोठ्या मोठ्या होत्या. इकडं चला येऊ का? आता बाई आता तुम्ही कधी बोलाल तर. आलोय आता घरी आणि आता धुवायला लागले मी कपडे.
2-4 दिवस वातावरण छान होतं. आता आज अजून फिरून आभाळ आले, ऊन आहे. तोपर्यंत कपडे हडकते नाही तर कपडे धुवून घेते आता. कपडे धुवून झालते अर्धी, तोपर्यंत टिपका आलता चांगला. आणि आता राहिलेले कपडे धुवून घेतले ते. आता इथं पोर्चमध्ये घालते वाळायला, कारण आबाळ भरपूर आले. परत भिजायचे ते पण. आणि इथं भाऊजींनी आणली ते जांभळं. आता लागलं आम्ही जांभळं खायला. मग अशी तेवढ्या पुरतंच आबाळ आला आणि उगं भीती दाखवून निघून गेलो. आता काय आबाळ नाही, पांढर शुभ्र झाले आबाळ. 3:30 वाजले त्या. मी निघाली आता माळावर खुरपायला. आज 1 जून बाल्याचा वाढदिवस आहे, पण बाल्या मामाच्या गावाला आहे. आम्ही काय त्याच्या वाढदिवसाला जायचो नाही. अजून आम्हाला फोन करून सांगितले की येऊ नका वाढदिवसाला, तुम्ही आलं की बाल्या तुमच्या संग लगेच येईल. आणि मला राहायचं आहे अजून मामाच्या गावाला शाळा भरेपर्यंत. तर एकट्याला करमत नाही परत बाल्या आल्यावर. त्यामुळं मामाच्या गावालाच करायचे ते वाढदिवस. आम्ही काही जायचो नाही, त्यांची तीच करायची ती. आली आता माळावर आणि आता खुरपायला सुरुवात करते. हराळीचं सगळे निघत नाही, पण आता काढावी तर लागन. उरकत नाही हराळीचं लवकर, बाकीचं गवत पटकन निघतं, पण हराळीच्या प्रत्येक मुळीला खुरप्यानंच काढावं लागतं. चला खुरपते आता. थोडा वेळ खुरपलं तर झालं. आता फिरून पाऊस चालू झाला. 4:45 वाजले ते. आता चांगला चालू झाला. अंग भिजण्याचं चालू झालंय. एखादा झडाका येते, पण अंगच बरं करून जातोय. दिवस मावळायला लागलाय. 6 वाजले त्या. आणि आता मी खुरपायचं वास केलं. एकदाशी हराळी काढून झाली सगळी. मोठ्या गटोडून निघले हराळीचं. आता तडप आहे तर तडपावर रचते आणि गवत घेऊन आता घरी जाते.
पाण्याची लाईट आली 4ला. इथं डाळिंबीवर पाणी चालू आहे, पाणी भरायचे. चला आता गवत गोळा करते सगळं आधी आणि जाते घरी. गवत आणलं आणि डायरेक्ट इथं शेडमध्येच टाकले. आता तिकडं नेऊन पसरून टाकते. इथं टाकलं पाहिजे तर पावसाने भिजल, खायला यायचं नाही शाळांना, त्यामुळे आता तिकडं नेते आणि सगळं पसरून टाकते, म्हणजे भांडणं करायचं नाही त्या खात्याला सगळ्याजणी. गवत टाकणाऱ्या माणसाला सुद्धा मारते ते उशीर केला टाकायला, तर आता पटकन टाकते मला मारायच्या आधी. टाकलं गवत पसरून. चला आता पाणी भरायचे. आधी वापरायचं पाणी भरते बाहेरचं, नंतर परत प्यायचं. आधी बाथरूमच्या बॅलरवर लावते पाणी. साडेसात वाजले त्या आणि आता इथं मी मिरचीचा स्ट्रे घेऊन चालली. इथं भाऊजीने आणि पोरांनी वांग्याची रोपं लावायला चालू केली. ती लावायचे ते इथं सरी काढले दुपारी आणि आता वांग्याची रोपं लावली. ती 2-2 लावायची, 2-2 लावली तर रोपं मोठी झाली. ती जरा एखादं गेलं तर असा म्हणून 2-2 लावली. ती चला आता मी पण लावू लागते. वांग्याचे रोपं लावून झाले. इथं आता घरात बी न्यायला आले मी. भरपूर बी आणले, दाखवते तुम्हाला काय काय आणले. ते धन आणले तर लावायला, ही मेथी आणि ही भेंडीचे बी आणले. तर परत ही मुळ्याच्या शेंगा म्हणजेच डिंगरी, त्याचे बी येतं. परत हे मुळ्याचं बी येतं आणि काय आणि हे गवारीचं. चला आता सगळं लावून घ्यायचं. ही पाण्याची लाईट आहे त्यामुळे लगेच भिजवून होईल. आता रोपं पण सुकायला लागली. ती वांग्याची रोपं आणतानाच लई मोठी होती. चला आता लावून घेऊ सगळं. आता लावून घेते सगळं आणि तुम्हाला मी सकाळी दाखवते, कारण आता अंधार आहे, दिसत नाही बाहेर काय. 7:45 वाजत आले. त्या भाजीपाला लावून झाला. आता आले घरात. कणिक मळून ठेवली होती, कणिक मळूनच गेली मी भाजी लावायला. चला आता चपात्या करून घेते.